सगळ्यांक नमस्कार आणि येवकार. आयज परत आमच्या वांगडा चेतन येयल्ले आसा. सत्तरीचो कोणो म्हटल्यार शेती म्हटल्यार कसली शेती? काजू शेती. आणि काजू पासून मुठ्ठे म्हणटा पळय, तेका मराठीन बोंडू म्हणटा पळय, ते बोंडू काडटा आणि तेच्या पासून सोरो काडटा, हुर्रा किंवा फेणे. चेतन पयर आमगेर येयलो तेन्ना म्हाका म्हणपाक लागलो, सर पळय आमच्या सायडीन कितें असलें कितें ना चड. सत्तरीन हे सगळ्याक आसा ही शेती. आपणाक मातशें व्हरोन दाखया की आवार किंवा सोरो कसो काडटा. पयलींचे जे ट्रेडिशन असलें ते ट्रेडिशनल मातशें आवार बीन दाखया आमकां. हांवेन म्हटलें चेतनाक की आयज तूं इंटरव्यू घे तेची, तूं तेका विचार तुज्या मनात जे प्रश्न आसा. आनी तो एक बरो जाणकारूय मनीस आसा, सिधू गांवकर म्हणून. सद्या पंचय बीन आसा तो, आनी एक बारीकसो एक धंदोय तेजो आसा. सो तेका तेणी जाय ते प्रश्न विचारोनी आनी जे जे प्रश्न विचारले ते तुमकां आमी दाखोवपाचो प्रयत्न करता. आयज आमी हांगा मुरमुणे येयल्ले आसा आनी आमचे सिद्धू सर आयज आमच्या वांगडा आसा. आनी हो तेंचो आवार जे तुमी आयज पळयता आसतले की हांवें हे दृश्य पयले फावट पळयला. म्हाका हितून म्हायती जाय की ते कितें कशें कितें करता, कितें ना ते आयज म्हाका कळोंक जाय. सो सिद्धू सर, हांव तुमचे कडेन एक तुमी पयलीं तुमची वळख करून दाखया सर. माझे नाव सिद्धू गांवकर. हांव एक मुरमणचो स्थायीक आणि माझे हांगा फूल म्हणजे आमची ही एरिया आसा आणि आमी निसर्ग एक सौंदर्य कशें आहे आणि आमचे आवार हांगा चलयता. आणि आवार जेन्ना चलयता आमी खूब पयलीं पासून माझे बापूय चलयतालो. बापूय एक्सपायर्ड जाले 97तल्यान. तेज्या उपरांत आतां ते बिझनेस हांव चालू केलो. आनी पयलीं पयलीं खूब त्रास जावपाक लागले. जवळ जवळ आतां 29 वर्सां जालीं हो धंदो हांव चालू केला. आनी पयलीं लेबर बिबर पयलीं मेळटाले पूण तेका रेट नासली. जवळ जवळ पयलीं काजूक रेट आसली 300 ते 600 रुपया कॅन. आतां रेट मातशी मेळ्ळा. पूण आतां हो बिझनेस तसो बरो आसा, पूण करपाक बिझनेस लेबर्साची चड गरज आसता. आनी म्हाजी फूल फॅमिली ह्या बिझनेसान काम करता म्हणून हो बिझनेस परवडटा. दुसरो प्रश्न आमचो तुमचे कडेन असो की तुमी हे आवार करतना सर खूब कितें कितें येता, म्हणजे अडचणी येता, म्हणजे जळू लागता आनी कितें कितें. सो तुमी सर कशें एडजस्ट करता फॉर? जळो म्हटल्यार कितें, आतां आमच्यो ज्यो काजू मेल्ल्यो आसता त्यो काजू आमी सगळ्यो कट करून दवरता. पयलींच कट करून दवरता एक जालें, आनी ते आमी हांगा हाडून स्टोर करता. दुसरें आतां पावसान जेन्ना हुंवार येता त्या हुंवाराचे लाकडां बिकडां खूब व्हांवोन येता. ती पावसांतली हुंवाराची लाकडां आमी कट करता आनी हाडून स्टॉक करून दवरता, कित्याक ती आमकां हांगा यूज जाता. आनी आमी ती विकती जळो बी हाडूंक वचना, कित्याक तो परवडना. ते आतां विकतें हाडपाक मिली वयल्यान हाडपाचे सारकें तितलो धंदोय ना तो. सर आतां हांवें सर तुमचे इतले सगळे पयले आवार सगळे पयले, बट आतां एक म्हाजो एक प्रश्न आनी एक प्रश्न आसा सर तुमकां की तुमी हो प्रोसिजर कसो करता? म्हणजे आमी जे बाटलेन एक बारीक उर्राक घेता, सो काजू घेता, सो आमकां कळोंक जाय सर तुमी कशें कितें, म्हणजे कशें काडटा, कितले काडटा. सो तुमी सर आमकां दाखोवंक शकता मातशें? दाखयता तुमकां. पयलीं मुठ्ठे क्रॅश कशे करता ते दाखयता. पयलीं आतां आमकां मुठ्ठ्यांची गाडी येता. मुठ्ठ्यांची गाडयेक हांगा थंय गाडी लायता आमी. हांगा मुठ्ठे एक कडल्यान फूल मुठ्ठे ओतता. मागीर थंयच्यान हाडले की हांगा क्रॅश करता. हांगा जेन्ना मुठ्ठे क्रॅश केले ते हांगच्यान ते भायर पडटा. तेजो रॉ मटेरियल रस मुठ्ठ्याचे चमड कितें भायर पडटा ते मागीर डायरेक्ट हांगा भितर वयता. हांगा गेले की हांगा तेजो रॉ मटेरियल म्हणजे रोस रेडी जाता. आतां फुडले प्रोसेस तुका रोस पळय थंयच्यान जो येयलो तो हांगा पावलो. हांगा ते मानाय आमचे किंवा आमची फॅमिली फूल मेळोन ती हाडटा. ते हाडल्या उपरांत हांगा दवरता. हांगा दवरल्या उपरांत 3 ते 4 दीस तो कुसोंक जायो. डायरेक्ट तो भट्टेन घातलो म्हणजे जो हुर्राक किंवा काजू येयना. 3 ते 4 दीस ते सडोकूच जाय, कुसोंक जाय. तेज्या उपरांत हो रस आमी व्हरोन तुका भट्टेन खंय घालता. तो रस तुका सांगलो 4 दीस सडल्या उपरांत तो हाडटा आनी भितर ओतता. हेज्या भितर कित्याक आतां आमी पॅक केल्ले आतां थंय सोरो वत्ता म्हणून पॅक केल्ले काडलेले आसता. तेन्ना भितर एक जवळ जवळ 9 लातां 9 डबे म्हणटा 9 डबे रोस वचचो पडटा. तेज्यानूच चडूय वतीत 10 डबे वतीत जाल्यार तो डायरेक्ट रोसूच भायर वयतलो. तेका तितले गॅपूय जाय. ते गॅप आमकां कळोंक जाय खंय वता तेका. आनी ते जेन्ना रोस वतलो की मागीर ते आमी लायता. ते लावन तेका एक रेणीची माती मेळटा. ती लावन ते सगळें पॅक करपाचें आसता. ते पॅक करता आमी. पॅक केल्या उपरांत आमी उजो घालता. उजो घालून जवळ जवळ 1 ते 1.5 वर वयता. गरम जावंक जाय. 1.5 वर वयता न्हू? 1.5 वर सारकें वयता. कित्याक ते गरम जावंक जाय. खतखतो येवन सामको तेजी ऊब तयार जाता. ऊब जाली की ते थंड उदकान वयता. त्या थंड उदकान खंय वयता तें उदक दाखयता. तातूंत एक एल्युमिनियमचे पायप जॉयन केल्ले आसा. ते रिंगू तयार करून तेजे पायप आसा ते. आनी ते पायप फुल्ल अशें येता भायर येता. भायर येयल्यार त्या वाफेचे थंड उदकान घाल्यार तेजो
सोरो तयार जाता सोरो तयार जाता. काजू किंवा उर्राक. उर्राक. आणि हे बघ हे ओके. आता उर्राक चालू असा हे बाई उर्राक न्हू. हे उर्राक आणि ते काजू न्हू. ती काजू ओके. न्हू ऑटोमॅटिक गरम जाता पळय आता गरम गरम हे उदक आम्ही मागीर आमकां सोडचें पडटा सोडून आमी ते परत दुसरें उदक फ्रेश घालचें पडटा थंड उदक घालचें पडटा. ओके ओके. हे जर उदक गरम सोडिना जाल्यार सोरोच गरम येतलो. पण सर म्हाका एक प्रश्न येता की सर उर्राक आणि हितून फेणी हितून कितें डिफरंट हा. उर्राक आणि फेणी उर्राक म्हणजे कशें आसता उर्राक एकदा तापयलें ते उर्राक रेडी जाता. ओके. एकदा जेन्ना आमी प्रोसिजर करून ते भायर सरलें टाकयेंतल्यान कॅनान पावले तें उर्राक. जेन्ना आमकां फेणी तयार करची पडटा तेन्ना आमकां 2 उर्राकां एकाच परत त्या भाणान घालची पडटा. ओके ओके ओके. 2 उर्राकां घालून आनी थोडो आमकां रस घालचो पडटा रॉ मटेरियल तो घालून तेन्नाच मागीर ती फेणी तयार जाता. दुसरें म्हटल्यार सर लिमिट आसता सर तेंका का तुमी सामके भरून काडटा अशें कितें आसा सर तुमचें. बरोबर लिमिट आसता तेका. लिमिट एकदा आसता. जेन्ना आमी भाणान ते रस घातलो मडकेन आमची की ते 35 लिटर्स येवंक जाय तेज्या वयर जर येयले ते लेव येतले तेका पिवपाकूय ते बरें लागता. बरें लागचें ना. ओके ओके ओके. तुम्ही आता म्हाका सर सांगा आता तुम्ही हे फेणी काडटा सर आणि उर्राक काडटा पळय सर आनीकूय तुमी एडिशनल कितें काडटा सर म्हणजे आता न्यू मार्केटान येयल्ले आसा तुमकां खबर आसतली जिरा म्हण खंयचे आनी कितें म्हण सर एक्झॅक्ट म्हाका नांव खबर ना बट तुमकां सर खबर आसतलें कितें तें. हय बरोबर आमी तेचे पयलीं कितें करताले जांभळां खूब जांभळां हाडटाले आमी बॅरलान कुसोंक दवरताले जांभळाची काडटाले. आता जांभळां कमी जर सुद्दां मेळटा जाल्यार हांव एक तरी फाटी काडपाची ट्राय करता. तशीच आमी जिराची एक काडटात हांव जिरा फेणी म्हणून आल्याची फेणी म्हणून काडटा आनी फूल मसालो घालून ती एक फेणी काडटा. म्हणजे कोणाकूय वखदाक कित्याक थंडेक कित्याक कोण मागोंक येता मुद्दाम तेंच्या लागून एक तरी काडटात लास्ट काडटा ते आता बिजी उरता. तुम्ही हो धंदो करता तितून सर तुमकां प्रॉफिटेबल आसा तुमी सर का तुमी आता तुमी तुमचे पणजे जाणटे करताले म्हणून सर तुमी करता. जाला कशें पण आजे पणजे करताले म्हणून करता ये पूण आतां कशें आमची दिव्या भाभीन पळय न्हू कॅजू फेस्टिवल केला त्या फेस्टिवला लागून आतां आमकां मार्केटिंगूय बरें मेळटा. तेन्ना हांव दिव्या भाभीचे तशेंच आमचे बाबा विश्वास बाबाचे बी देव बरें कर म्हणटा की आनी तेंच्यांनी असो तो फेस्टिवल चालू दवरचो आनी आमचे ह्या मालाक रेट मेळचो. सर आनी एक गजाल एक विचारता सर आतां हांव वयता थंय पळयता सर की चडशे लोक आतां आमच्या उसगांवान तरी सर मुट्टे अशे उडयता सर बट तुमी कितें सांगूंक सोदता सर कितें मुट्टे कितें करप सर अशें. पळय आतां कोण तुमच्या उजगांवान म्हणटात उजगांवचे एरियेक ते आवटेवटेन नांवार कोण बसयना आसतलो. हांव म्हणटा आमचे गोयले हेवटेन कोणी न्हू मुट्टे ते भायर उडोवच्या परस म्हाजे कडेन हांव सद्याक व्हरता तुमचे पिकअप करता पूण कशें तुमी जाता तुमचे कडेन जाता तशी रेट म्हाजे दिवंक जावचे ना. समज म्हाका जर परवडटा तशें हाडपाक गाडी भाडें हें तें सगळें परवडटा थोडी फार रेट दिवन हांव तें घेवपाक शकता. कित्याक आमकां इतले पयस महाराष्ट्राच्यान हांवें केन्ना हाडूं ना तितले लोक हाडटा पळय मुट्टे ते आमकां हांगाच सरले मेळ्यार आमी हो धंदो बरे भशेन चलोवंक शकता. ओके सर आयज हांव येयलो हांगा आमी येयले सर हांगा आनी तुमी सर कामान सामके बिजी आसले सो मातशें तुका आमी सांगले सर आमकां अशें म्हायती पण तुमी सामकेच बिजी आसले बट आयज तुमी सगळी म्हायती दिली सर आमकां कितें कितें सांगलें बट तेच्या खातीर सर थँक्यू सो मच की तुवें आयज आमकां आयज बरी म्हायती दिली. आयज आवार म्हटलें तें हांवें कितें सर हांवें खरेंच पळोवन नासलें लायफान सो आयज पळयलें की सोरो कसो काडटा कितें काडटा कितले लेवल आसता सो तेच्या खातीर थँक्यू सो मच.